लवकरच समजा आता जी सोनाचा जो काय पण आजार आहे त्याच्यावर जर समजा कुठं जर का इलाज सापडला तर खरोखर लय चांगलं आहे मित्रांनो. कारण की संकट काय येतात जातात त्याचं काय आपण कधी हार मानत नाही. फक्त एवढंच आहे की तिचा आजार त्याच्यामुळं मी आता लवकर किचन ओटा आणणार आहे घरात. ते एक स्वप्न पूर्ण करणार आहे. 1 आठवडा काम केले किचन ओटा येणार आहे. राम राम मित्रांनो. तर म्हणजे असं रेग्युलर काही व्हिडिओ येत नाही चॅनलवर कारण की लय गडबड असते कामाची. आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल 2 दिवस अगोदर व्हिडिओ टाकला होता मी. खरोखर म्हणजे कारण सकाळी 4:30-5 वाजता उठावं लागतं मला आणि त्याच्यानंतर मग सगळे कामं चालू होतात आमचे. तर 9 वाजता कामाला जावं लागतं. तर मग तुम्ही विचार करू शकता की इतकी गडबड असते ना की म्हणजे काय सांगू तुम्हाला. ते गडबड असते त्याच्यामुळं कधी व्हिडिओ काढावं म्हणजे असा विषय होतं. तरी पण वेळात वेळ काढून आम्ही कधी कधी व्हिडिओ काढत असतो. तर आता विषय असा होता सांगायचा की थोडे आमचे म्हणजे आमच्या परिस्थिती हिशोबानं जरा आमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हायला लागले. कारण आमचं घर नव्हतं. तर सॉरी आमचं घर नव्हतं मित्रांनो. तर घर झालं आमचं. आतापर्यंत आम्ही म्हणजे दुसऱ्याच्या घरात राहत होतो आणि त्याच्या अगोदर बालपण पण सगळं कुडाच्या घरात गेलं आमचं. सगळं बालपण आमचं कुडाच्या घरात केलं. त्याच्यानंतर हे घरकुल आलं आमचं म्हणजे मानावून घरकुल आलं. घरकुल बांधलं मी. घरकुल बांधून घेतलं म्हणजे हे बी काय असं काही एवढे काही पैसे नव्हते की एकाच वेळेस सगळं बांधकाम झालं म्हणून. थोडं करत 3 वर्ष घराचं बांधकाम चाललं. कारण की पैसे नव्हते म्हणूनच एवढं घराचं काम चाललं आमचं. पण आता म्हणजे ईश्वर कृपेने सगळेच आमचे स्वप्न पूर्ण व्हायला. आमचं घर झालं. घरात टी व्ही नव्हती आमच्या घरात. तर टी व्ही आम्ही आणली. त्याच्यानंतर डिश नव्हती घरात तर डिश घेतली. मागच्या शनिवारी डिश आणली मी. तर डिश पण आम्ही घेतली. डिशचं आमचं स्वप्न पूर्ण झालं. सोनाली घरात टी व्ही पाहायची असते सिरियल पाहायसाठी. सोनाला टी व्ही आणली पाहायसाठी. आता म्हणजे कसं स्वयंपाक करायला थोडी प्रॉब्लेम होती. बसून स्वयंपाक करायला लागते आणि त्याच ठिकाणी जर का समजा उभ्यानं स्वयंपाक केला तर लवकर स्वयंपाक होतो आणि त्याच्यामुळं मी आता लवकर किचन ओटा आणणार आहे घरात. ते एक स्वप्न पूर्ण करणार आहे. 1 आठवडा काम केले किचन ओटा येणार आहे आणि किचन ओटा आल्यानंतर मग ती म्हणजे लय मोठा आधार होते मग आम्हाला स्वयंपाकातून लवकर स्वयंपाक होतो. किचन ओटा आणली घेईन आणि बरेच काय असे स्वप्न आहेत की ते आमचे पूर्ण व्हायला लागलेत. तुमचे प्रेम असं राहू द्या आणि फक्त आता एकच विनंती आहे समजा ईश्वराकडे की लवकरच समजा आता जी सोनाचा जो काय पण आजार आहे त्याच्यावर जर समजा कुठं जर का इलाज सापडला तर खरोखर लय चांगलं आहे मित्रांनो. कष्ट करून खाऊ पण तिचा पाय लवकर बरा व्हायला पाहिजेत. लोक जेवढे चांगले शोध लावतात तर हिच्या आजारावर नक्कीच काहीतरी इलाज निघेल. असे आम्ही 2-3 वर्षापासून लावून ठेवले. निघालच इलाज आणि निघायलाच पाहिजेत. कारण की तिचा पाहिजे इलाज झाला तर खरोखर आमचा संसार अत्यंत सुखाचा आहे. आताही सुखाचाच आहे. कारण की आताही मी नाराज नाही. किती जरी संघर्ष असला किती जरी संकट असले आम्ही नाराज कधीच राहत नाही. मी तर बिलकुल नाराज राहत नाही आणि तिलाही नाराज कधीच ठेवत नाही. कारण की संकट काय येतात जातात त्याचं काय आपण कधी हार मानत नाही. फक्त एवढंच आहे की तिचा आजार समजा लवकर बरा करावा. काहीतरी समजा इलाज सापडलं पाहिजेत की ज्यामुळे तिचा आजार लवकर बरा व्हायला पाहिजेत. कारण की पोरं लहान आहेत अजून. उद्या पोरं शाळा जातील म्हणजे एक आईचे एक वडिलाचे सगळं कर्तव्य निभवतो मी आणि बस फक्त लवकर जर सोनाचा आजार बरा झाला तर चांगलं होईल. बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जसं तुम्ही आतापर्यंत सपोर्ट करता असं सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. खूप धन्यवाद. दीदी धन्यवाद मग. थँक्यू.